एपिस्टेन फाईल्समुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच या वादात तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचे नाव जोडले गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। काही माध्यमांनी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांचा हवाला देत दलाई लामा यांचे नाव एपिस्टाईन फाईल्स मध्ये तब्बल 169 वेळा असल्याचा दावा केलाय। यावर दलाई लामा यांच्या कार्यालयाने तातडीने अधिकृत निवेदन जारी करत जेफ्री एपिस्टाईनशी कोणत्याही प्रकारचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे सर्व दावे ठामपणे फेटाळले आहेत। कार्यालयाच्या म्हणण्यानुसार दलाई लामा कधीही जेफ्री एपिस्टाईनला भेटलेले नाहीत, कोणालाही भेटण्यासाठी पाठवलेले नाही आणि कोणतीही परवानगीही दिलेली नाही। काही रिपोर्ट्समध्ये दलाई लामा यांचे नाव वैयक्तिक ईमेल्स मसाज फॉर डमीज या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत तसेच ऑक्टोबर 2012 मधील कथित बैठकीच्या ईमेलमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आलाय। युरोपियन मीडिया आउटलेट नेक्स्टा टीव्हीने दलाई लामाचे अनुयायी असल्याचे सांगितले जाणारे काही लोक एपिस्टाईनला भेटले असावेत असा दावाही केला असून मात्र दलाई लामा यांच्या कार्यालयाने या सर्व आरोपांवर पूर्णविराम दिलाय। अशाच घडामोडी व अपडेट्स महेश्वरी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।